सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। भाजप महायुतीच्या माध्यमातून दोन्ही युवा उमेदवारांना मिळालेल्या संधीच्या निमित्ताने जनतेत मोठा उत्साह पाहायला मिळत असून उच्च शिक्षित युवा शक्तीच्या माध्यमातून अनेक विकास कामांशी त्यांची नावे जोडली जात आहेत। सर्व समाज घटकातील लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क पाहता जनतेशी चर्चा संवाद साधत येत्या निवडणुकीत मतदानातून जनता आपला विश्वास दाखवून देईल अशी भावना निलेश खारकर यांनी व्यक्त करत साथ व सहकार्य देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे व मतदार नागरिकांचे शब्द ऋणातून आभार मानले। नमस्कार। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीत आम्ही सर्व गाव दौरे करत आहोत आणि शहरातही दौरे करत आहोत। दौरे करताना आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि हा प्रतिसाद मिळताना आम्ही विकासाची गंगा कशी वाहणार आहोत आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरनाम्यातून आम्ही प्रकट केलेलंच आहे आणि लोकांसमोर आम्ही एक विजन घेऊन जाणार आहोत। उल्वानोट शहर हे नवीन वस्त आहे आणि या नवीन शहरासाठी काय लागणार आहे, काय अत्याधुनिक करू शकतो त्याबद्दल आम्ही सर्व नेतृत्व आम्ही स्वतः कॅन्डिडेट सक्षम आहोत। ग्रामीण भागात बघायला गेलं तर आमचा मच्छीमार बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आगरी कोळी समाजासाठी आम्ही रिसेंटलीच आपल्या मत्स्य विभाग आणि MMB कडून 17 कोटीची मोरावी गावासाठी जेट्टी मंजूर केलेली आहे। आमदार महेश शेठ बालदी आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर, रामशेठ ठाकूर साहेब, जयम म्हात्रे साहेब आणि प्रीतमदादा म्हात्रे यांच्या सर्व नेत्यांच्या आमच्या सर्व सहकार्यांना आम्ही जेट्टी मंजूर केलेली आहे। अल्पसंख्याक समाजाचं बघायला झालं तर सर्व समाजांना प्रार्थनास्थळांची गरज आहे आणि कालच मी बुद्ध विहारमध्ये जाऊन आलो। त्यांनी एक प्लॉट डेव्हलप केलेला आहे। ते कसं काय आम्हाला अधिकृत करता येईल त्यासाठी आम्ही आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनीच काल त्यांना ग्वाही दिली की आम्ही हे प्लॉट तुम्हाला नक्कीच तुमच्या संस्थेच्या नावाने एक सिडकोमार्फत आपण नाविन्यपूर्ण इमारत बनवून डेव्हलप करून तुम्हाला स्वाधीन करणार। धनशक्ती असा विशेष का आम्ही काही करतच नाही आहे। आम्ही लोकांपर्यंत का पोचतोय, मग आम्ही एवढी धावपळ का करतोय? आम्ही युवक आहोत, आम्हाला नवीन संधी मिळालेली आहे आणि युवकांना संधी देणे हे भाजपचे विजन आहे आणि ह्या विजनचे आम्ही कुठेतरी पूर्ण करू आणि पक्षाने जे आम्हाला कार्यभार दिलेला आहे तो नक्कीच आम्ही संधीचं सोनं करू। आणि जे विरोध करतायत की धनशक्ती जनशक्तीचा, तर आमच्यासोबत किती लोक आहेत त्याच्यावरूनच कळतं आहे की आमच्यासोबत जनशक्ती आहे, धनशक्तीची गरजच नाही आम्हाला। आमदार नक्कीच काल मोहा गावात पूर्ण गाव फिरताना प्रीतमदादांनी आपल्या स्वतःच्या हातातून प्रत्येकाला पत्रक वाटलेत आणि आमचा स्वतःहून प्रचार केलेला आहे। त्याच्यामुळं आमच्या पाठी आमचे सक्षम नेतृत्व आहेत, आमच्या पाठी जयम म्हात्रे साहेब आहेत, आमच्या पाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, आमच्या पाठी आमदार आहेत, आमच्या पाठी सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आहेत। यंग महिला म्हणजे युवकांचे नेतृत्व करणारी महिला आहे, त्यांनी महिला मोर्चाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। ऑलरेडी भाजपाच्या उल्वानोटच्या अध्यक्ष आहेत त्यांना महिलांचे प्रॉब्लेम संपूर्णपणे माहीत आहेत। त्यामुळे येणाऱ्या योजना ज्या पंचायत समितीमार्फत असतील, जिल्हा परिषदेच्या मार्फत असतील, महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी जे काही योजना येतील ती संपूर्णपणे पाठपुरावा करून आमची निकिताताई पूर्ण करणार आहे। सोबतीला मीही त्यांच्या असणार आहे। साथ तर खूप छान आहे आणि लोकांचं एवढं आमच्यावरचं प्रेम बघून दुसरी पार्टी आहे ती, विरोधक पार्टी आहे ती हादरून गेलेली आहेत नक्कीच, म्हणून त्यांच्या टीकांवर टीका चालू आहेत। त्यांना टीकाच करत बसू द्या, आम्ही आमचं काम चालू राहील। 7 फेब्रुवारी जिल्हा परिषद उमेदवारी निकिता निलेश खारकर म्हणजेच मी आणि पंचायत समिती वितेश म्हात्रे आणि गव्हाण पंचायत समितीला आमची जिज्ञासा कोली। तर त्यांना सर्वांना बहुमतांनी विजयी करा। येत्या 7 तारखेला प्रचंड मतं द्याल हा मला विश्वास आहे। संधी म्हणजे आम्हाला आमच्या लोकमान्य रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब, प्रीतमदादा, जयम म्हात्रे साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवून ही संधी दिलेली आहे, तर आम्ही त्या संधीचं सोनं करणार इतकेच मी सांगेन। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।
सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.